हॅलो एव्हरीवन, चला कंटिन्यू आपला एक टॉपिक करायचा आहे. ज्या टॉपिक मध्ये कॉमन ह्युमन डिसीजेस, आपल्याकडे माणसांकडे सापडणारे किंवा माणसांशी रिलेटेड असणारे जे काही रोग आहेत त्या रोगांचा हा छोटासा टॉपिक, ज्याला कॉमन ह्युमन डिसीजेस असं म्हणायचं. ऍक्च्युली खरं पाहायला गेलं तर डिसीज नेमकं म्हणणार कशाला, हो ना? काय सर, रोग कशा, रोग झाला किंवा रोग नेमकं म्हणायचं कशाला? तर एक गोष्ट लक्षात घ्यायची. कोणती गोष्ट लक्षात घ्या? तर पहिली गोष्ट अशी आहे की बघा, इथं काय सांगितलंय, कंडिशन सांगितली आहे ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराचं एक किंवा एकापेक्षा जास्त ऑर्गन्स हे डिस्टर्ब झाले असतील, त्यांचं फंक्शन प्रॉपरली होत नसेल किंवा पूर्ण ऑर्गन सिस्टीम असेल आपल्या बॉडीची, मग ती होण्याच्या पाठीमागचे कारण काही असू शकतात. तुम्हाला इन्फेक्शन झालं असेल किंवा खाण्यामध्ये काहीतरी खराबी आली असेल किंवा आपल्याकडे आई वडिलांकडून काहीतरी जेनेटिकली प्रॉब्लेम झाला असेल, हेरिडिटरी काहीतरी कॅरेक्टर आपलं बिघडलेलं असेल, कोणतंही कारण असेल ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं काम प्रॉपरली होत नसेल, तर त्याला रोग असं म्हणायचं. मग तो रोग कोणताही असू शकतो आणि कसाही असू शकतो. ठीक आहे. जर आपण ह्या रोगांचा विचार केला तर आपल्याकडं दोन प्रकारचे मेन रोग येतात, महत्वाचे दोनच रोग येतात, ज्याला एकाला कंजेनिटल डिसीज असं म्हणायचं, म्हणजे जे जन्मल्यापासूनच तुमच्या नशिबाला आलेले, आई वडिलांकडून आपल्याकडे आलेले रोग म्हणजे काय, कंजेनिटल डिसीज. आणि दुसरा आहे ॲक्वायर्ड डिसीज. तुमचा जन्म झाल्यापासून पुढे तुम्हाला जे रोग झालेला असेल त्याला काय म्हणायचं, त्याला ॲक्वायर्ड डिसीज असं म्हणायचं. आता बघा, सिलेबस मध्ये काय सांगितलेलं आहे, कंजेनिटल डिसीज नेमकं कशाला म्हणायचं, जे तुमच्याकडे जन्मल्यापासून किंवा जन्माच्या अगोदर पासून तुमच्या नशिबात आहे, आई वडिलांकडून आपल्याकडे काहीतरी येतं, राईट, त्या डिसीजला काय म्हणायचं, कंजेनिटल डिसीज असं म्हणायचं. आता तुम्ही पाहू शकता, हे असं अर्धा एकर थोडंसं मागं गेलेलं आहे का, माझं तुमचं नाही, हे माझं अर्धा एकर थोडंसं मागे गेलेलं आहे. कशामुळे गेलं, पॅरेंटल आहे, वडिलांचं आहे म्हणून माझ्याकडे आलं. हे आई वडिलांकडून किंवा आई जे वाय डिसीज किंवा वाय लिंक्ड जे डिसीजेस आहेत, हे डिसीजेस आपल्याकडं जनरेशन टू जनरेशन पुढे ट्रान्सफर होत चालत आहेत. ओके, हे असेल किंवा दमा असेल, हे आपल्याकडे एका पिढी दुसऱ्या पिढीमध्ये जाणारे रोग आहेत. हे जे रोग असतील त्याला काय म्हणायचं, कंजेनिटल डिसीजेस आहेत. किंवा आपण पाहिलं असेल आपल्या आजोबांच्या, आपल्या वडिलांच्या कानावरती हेअर्स आहेत, हे पण कसं आहे, वाय जनरेशन टू वाय जनरेशन, एका पिढी दुसऱ्या पिढीमध्ये जाणारे हे डिसीजेस आहेत. ओके, ह्याला हायपर ट्रायकॉसिस असंही म्हटलं जातं. आता हे बघा, हे होण्याची कारण काय आहे, तर जेनेटिकल ऍबनॉर्मॅलिटीज होऊ शकते. डन. मग जर कंजेनिटल डिसीज असेल, हे तुम्हाला जन्माच्या अगोदर पासून तुमच्याकडे असतील, हे जेनेटिक ऍबनॉर्मॅलिटीमुळे होणारे रोग असतील, तर त्यांना हे क्युअर होणारे रोग नाहीयेत, म्हणजे बरे होणारे रोग नाहीत. आता माझा अर्धा एकर गेलंय, ठीक आहे, मी वीग वगैरे लावून मी त्याला तात्पुरतं, म्हणजे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी वीग लावू शकतो, पण जेनेटिकली मी त्याला चेंज करू शकत नाही ना. मग ते जे रोग असतील त्याला कंजेनिटल डिसीज असं म्हणायचं. ठीक आहे. मग आता सध्याला जे मॉडर्न सायंटिस्ट आहेत ते थोडंसं डोकं लावायचं की हे जे इनबॉर्न डिसीजेस असतात यांना जीन थेरपीचा वापर करून किंवा एन्झाईमला रिप्लेस करून थेरपी देण्याचा प्रयत्न करतायत. यातून ते प्रयत्न करत आहेत, पण याच्यामध्ये चान्सेस खूप कमी असतात. ठीक आहे. पुढे गेला तर दुसरा रोग येतो ज्याला आपण ॲक्वायर्ड डिसीज असं म्हणायचं. हा तुम्हाला तुमच्या जन्माच्या नंतर जे कोणते रोग तयार होतील त्यांना काय म्हणायचं, त्यांना ॲक्वायर्ड डिसीजेस असं म्हणायचं. ॲक्वायर्ड म्हणजे काय, आपल्याकडे आलेले किंवा आपल्याकडून आपण हाताळून ते स्वतःहून तयार केलेले रोग म्हणायचं आपण सोप्या भाषेत त्याला. जसं आपल्या काही बॅड हॅबिट्स असतात, आपल्या काही गुड हॅबिट सुद्धा असतात, पण गुड हॅबिटमुळे तुम्हाला कुठला डिसीज होईल असं आतापर्यंतच्या केसेसमध्ये कुठं नाहीये. पण जर तुमच्या बॅड हॅबिट्स असतील तर ह्या बॅड हॅबिटमुळे तुम्हाला डिसीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. राईट. कसे, हे बघा, आपल्याकडे ह्या डिसीजचे दोन टाइप्स येतात, ज्याला कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल असं म्हणायचं. जे कम्युनिकेबल आहे त्यांना इन्फेक्शियस डिसीज असं म्हणायचं आणि जे नॉन कम्युनिकेबल आहे त्यांना नॉन इन्फेक्शियस असं म्हणायचं. आता कम्युनिकेबलचा अर्थ काय करायचा किंवा इन्फेक्शियस डिसीजेस कशाला म्हणायचं, तुम्ही पाहिलं असेल बघा, कांजण्या, ज्या व्यक्तीला कांजण्या आलेल्या आहेत किंवा कान्या आपण ज्याला म्हणतो, ज्या व्यक्तींना ह्या कांजण्या आलेल्या आहेत त्याला परत त्या कांजण्या होत नाहीत. पण जेव्हा त्याला कांजण्या झाल्या होत्या त्यावेळेस तो दुसऱ्या कुठल्या तरी कांजण्या आलेल्या पेशंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेला होता म्हणून त्याला आल्या होत्या.
ह्याला म्हणायचं कम्युनिकेबल डिसीज. जसा किंवा आपला कोरोना नावाचा लेटेस्ट चांगला डिसीज होऊन गेलेला आहे, बरोबर आहे. एका इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही आलात, तुम्ही हेल्दी आहेत, इन्फेक्टेड टू हेल्दी हा डिसीज ट्रान्सफर होतो. हे जे ट्रान्सफर होतं त्याला काय म्हणायचं, कम्युनिकेबल. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जो डिसीज ट्रान्सफर होतो त्याला कम्युनिकेबल असं म्हणायचं, इन्फेक्शियस त्याला म्हणायचं. याच्यामध्ये तुम्ही मलेरिया घेऊ शकता. मलेरिया नावाचा डिसीज आहे आपल्याकडे. हा मलेरिया सुद्धा तुम्हाला इन्फेक्टेड टू हेल्दी कडे ट्रान्सफर होऊ शकतो वाया मॉस्किटो. ठीक आहे. मग नॉन कम्युनिकेबल डिसीज. आता हा नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय, एखादा व्यक्ती इन्फेक्टेड आहे किंवा एखाद्या व्यक्तीला रोग झालेला आहे, तुम्ही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जरी असताल तरी तुम्हाला त्याच्यापासून काहीही संसर्ग होणार नाही किंवा कसल्याही प्रकारचा तो डिसीज कॅरी होणार नाही. जसं आता ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर कॅन्सर हा जो डिसीज आहे, कॅन्सर, आता हा कॅन्सर जो आहे हा नॉन कम्युनिकेबल मध्ये आहे. नॉन कम्युनिकेबलचा अर्थ काय घ्यायचा, तर ज्या व्यक्तीला हा रोग झालेला असेल त्या व्यक्तीपासून एखाद्या चांगल्या व्यक्तीला तो रोग होणार नाहीये. कारण कॅन्सर जो तो आपल्या शरीरातून तयार झालेला आहे, तो दुसऱ्या शरीरात जाऊ शकत नाही. ज्याच्यावरती आलेला आहे त्यालाच तो इफेक्ट करणार आहे. ठीक आहे. पण इकडे कसं आहे, कम्युनिकेबल मध्ये इन्फेक्टेड झालेला व्यक्ती असेल, आपल्या सर्दीचं एक्झाम्पल घ्या रे. आपल्याला शिंका येतात ना, मग शिंका येताना आपल्याकडे साधं कॉमन एक्झाम्पल आपलं कॅरेक्टर काय आहे, तर आपण आपल्या तोंडावरती रुमाल किंवा हात लावण्याचा प्रयत्न करतो का, कारण आपण शिंकल्यानंतर किंवा खोकत असताना हे आपले ड्रॉपलेट्स बाहेर उडतात, हे समोरच्या व्यक्तीवर पडतात. मग ह्या एखाद्या इन्फेक्टेड पर्सन कडून दुसऱ्या हेल्दी पर्सनकडे हा डिसीज ट्रान्सफर होतो, त्याला काय म्हणायचं, सोप्या भाषेमध्ये कम्युनिकेबल असं म्हणायचं. आणि नॉन कम्युनिकेबलचा अर्थ समजला, जिथं इन्फेक्टेड व्यक्तीकडून हेल्दी व्यक्तीकडे डिसीज ट्रान्सफर होत नाही त्याला नॉन कम्युनिकेबल असं म्हणायचं. आपण कम्युनिकेबल मध्ये मलेरियाचं एक्झाम्पल घेतले, नॉन कम्युनिकेबल मध्ये कॅन्सरचं एक्झाम्पल घेतले. आता हे झालं डिसीजेस बद्दल. तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे रोग येतो, जसं आता एक्झाम्पल आपण घेऊयात कशाचं, मलेरियाचं. मलेरिया तुम्हाला मच्छर चावल्यामुळे झाला का, नाही. मलेरिया मच्छर चावल्यामुळेच होतो, पण मच्छरामुळे मलेरिया होत नाही. मच्छराच्या शरीरामध्ये आपल्याकडे मलेरियाचे पॅथोजेन्स असतात, ज्याला प्लाझ्मोडियम असं म्हणायचं. काय म्हणायचं, प्लाझ्मोडियम. ज्याच्यामुळे रोग झाला ना, रोग कोणामुळे झाला, मच्छरामुळे रोग झाला. ओके. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो त्याला काय म्हणायचं, पॅथोजन. ज्याच्यामुळे डिसीज होतो, ज्याच्यामुळे रोग झाला त्याला काय म्हणायचं, पॅथोजन. ओके. आता वेक्टर कशाला म्हणायचं, तर सोपं उदाहरण घ्या. मलेरिया कशामुळे झाला, मच्छरामुळे. पॅथोजन कोण आहे इथं, प्लाझ्मोडियम. ओके. वेक्टर कोण आहे, मच्छर आहे. कारण मच्छर तो दुसऱ्या शरीरातल्या व्यक्तीचं रक्त घेतोय, त्या रक्तामध्ये ते प्लाझ्मोडियम आहे. मच्छर त्या रक्तासहित त्या प्लाझ्मोडियमला घेतोय, दुसऱ्या हेल्दी पर्सन कडे जाऊन बसतोय. तो घेत असताना त्याचा सलाइवा आपल्या हेल्दी पर्सनच्या शरीरामध्ये एंटर करतो. म्हणजे मच्छरानं काय केलं, तिकडला इकडं आणून सोडला. इथं मच्छर कोण आहे, इथं मच्छर वेक्टर आहे. समजलं काय ते, वेक्टर म्हणजे काय, की ज्याच्या मार्फत हा रोग ट्रान्सफर झालाय त्याला वेक्टर असं म्हणायचं. महत्वाचा पुढचा कन्सेप्ट काय आहे, तर पॅरासाइट. पॅरासाइटचा अर्थ काय घ्यायचा, तर जसं मी आता तुम्हाला प्लाझ्मोडियम बद्दल बोललो, प्लाझ्मोडियम काय आहे, तर पॅरासाइट, जो आपल्या शरीरामध्ये किंवा एखाद्या होस्ट वरती येतो. होस्ट म्हणजे कोण, की एखाद्याचं शरीर असतं. जसं तुमचा कोरोना नावाचा एक व्हायरस होता, त्याला जोपर्यंत एखादा व्यक्ती भेटत नव्हता तोपर्यंत ते काम करतच नव्हता, बरोबर आहे. पण जसा व्यक्ती भेटला तो त्याच्यावरती काम करायला सुरुवात होतो. काम करतोय म्हणजे नेमकं काय करतोय, तर त्याच्या शरीराला इन्फेक्टेड करायचं काम करतोय, राईट. मग हा कोरोना किंवा हा व्हायरस तुमच्या शरीरामध्ये आला, तुमच्या शरीरामध्ये जगला, तुमच्या शरीराला तो इन्फेक्ट करायला सुरुवात करतो. तो तुमच्या शरीरात इफेक्ट करून तुमचं एक तर तुम्हाला पूर्ण डॅमेज तरी करतो, आणि तुम्ही तोपर्यंत जर ट्रीटमेंट घेतली असेल तर तो वेक्टर किंवा तो पॅथोजन आपल्या शरीरातून निघून जातो, त्याला काय आपण इलिमिनेट करून टाकतो. ठीक आहे. पण तो आपल्या शरीरामध्ये आलाय त्याला पॅरासाइट असं म्हणायचं, कारण तो कायमस्वरूपी आपलं नाही. उदाहरण दुसरं घेतो. आता आपल्या घरी आलेला एखादा पाहुणा, आपल्या घरी आल्यानंतर ऍटलिस्ट चहा पाणी किंवा जेवण करून जातोय, तो आपल्या घरी आलाय, आपण इथं होस्ट आहे. आपण कोण इथं आपण होस्ट आहे, तो गेस्ट आहे, राईट. मग जो होस्ट आहे, होस्ट वरती हे पॅथोजन किंवा हे वेक्टर येत आहे, त्यांचं काम आहे तोपर्यंत थांबतायत, काम झालं निघून जात आहे. ओके. मग इथं त्याला पॅरासाइट असं म्हणायचं. काही त्यांच्या कामापुरतं ते आपल्यावर डिपेंड आहेत, त्यांना पॅरासाइट असं म्हणायचं.
आता ह्याचे परत दोन टाइप्स पडतात. पॅरासाइट हा तुमच्या शरीराच्या मध्ये गेलाय का वरच आहे. जर मध्ये गेला असेल तर याला एंडो पॅरासाइट असं म्हणायचं, आणि जर वर असेल तर याला एक्टो पॅरासाइट असं म्हणायचं. जसं आता एंडो पॅरासाइट मी तुम्हाला पॅथोजन बद्दल सांगितलं, सॉरी वेक्टर बद्दल सांगितलं, तर मच्छरामुळे हे आला. मच्छराने काय सोडलं शरीरामध्ये? प्लाझ्मोडियम. मच्छर अंगावरती आहे पण प्लाझ्मोडियम कुठे आहे? आपल्या शरीरामध्ये गेलेला आहे. मग जो मध्ये गेलाय, जो आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये आहे, त्याला काय म्हणणार तुम्ही? त्याला एंडो पॅरासाइट असं म्हणायचं. आणि जो वरच आहे त्याला काय म्हणायचं? एक्टो पॅरासाइट. जसं आपल्याकडे लीच वा आपण ज्याला म्हणूया किंवा गेचिड आपण म्हणूया, हे कुठे आहेत? आपल्या शरीरावरती. ह्यांचं काम आहे रक्त घ्यायचं, रक्त घेणं झालं, पोट भरलं, निघून गेले ते कोण आहेत? मग ह्यांना एक्टो पॅरासाइट असं म्हणायचं. पण आपल्या खाण्यामध्ये कुठला तरी बॅक्टेरिया गेला, आपल्या खाण्यामध्ये कुठलं तरी काहीतरी गेलं तर ते कुठे? आपल्या शरीराच्या मध्ये, त्याला एंडो पॅरासाइट असं म्हणायचं. ते आता कायमस्वरूपी आपल्या शरीरात राहणार आहे. त्या रात्री खाल्लं, सकाळी सोडून दिलं. काही जणांना जोर द्यावं लागतं सोडण्यासाठी, काही जणांना 2-4 वेळेस द्यावं लागतं सोडण्यासाठी, पण जे खाल्लं ते गेलं ना, सोडून दिलं ना बॉडीच्या बाहेर, ते त्यांचं काम आहे तोपर्यंत आपल्या शरीरात राहतं. म्हणून त्यांना काय म्हणायचं? एंडो पॅरासाइट. आणि जे आपल्या शरीरावरती येतात त्यांना एक्टो पॅरासाइट असं म्हणायचं. मग आपल्याकडे सिलेबस मध्ये कम्युनिकेबल डिसीजेस आपल्याला 4-5 दिलेले आहेत आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज आपल्याकडे कॅन्सर दिलेला आहे. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आता आपण थांबूयात. थँक्यू. आणि जे कोणी विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे, आवडलं तर लाईक करायचे आणि शेअर करायचे. थँक्यू.